काय केलं पाहिजे, गणितात पडलं पाहिजे ना. पूर्वीच्या माणसांचं सांगतोय, शेलार मामांचं 80 वर्षामध्ये देखील शेलार मामा काटत होते. आणि उदयभान हा त्या कोंढणा किल्ल्याचा सेनापती होता, आपला तेव्हा रखवलदार होता, प्रमुख होता ना तिथे. आणि तिकडे गडावरची स्वारी तानाजी महाराज आणि सूर्याजी त्यांचा बंधू अशी त्यांनी ती स्वारी केली. आणि मग माझ्या आणि त्या उदयभानाचा देखील प्रताप सामान्य नव्हता, फार पराक्रमी होता तो. त्याच्या समोर तानाजी महाराज टिकेल का? तानाजीचं वय होतं 35 आणि उदयभानाचं वय होतं 25. आता कोण ताकदवर असणार? ठीक आहे, 25 वर्षाचा गडी आहे की नाही. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खरोखर दोघांचं तुंबळ युद्ध झालं. आणि युद्ध झाल्याबरोबर त्या उदयभानाने असा काही वार केला आणि महाराजांचा हात छाटला गेला तानाजीचा, आणि ती ढाल गळून पडली. गळून पडल्यावरती वार होऊन इतकंच नाही तर तानाजी आणि निश्चित झाला. गड आला पण सिंह गेला. आलं लक्षात? हे पाहिलं, अत्यंतिक प्रेम असणारे आपल्या भाषेवरती शेलार मामांनी पाहिलं. आणि जिथून पाहिलं तिथून उडी मारली, सारखी उडी मारली. आणि उदयभान गहाळ पडला ना. आता तानाजीला संपवलं म्हणजे संपलं आता युद्ध. नाही, अशी उडी मारली आणि उदयभानाच्या आणि नरड्याला धरलं, त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि हत्यारानं नाही त्याला मारला. आलं लक्षात? अक्षरशः आपल्या तोंडात असलेल्या दातांनी, म्हणजे 80 वर्षाची दात तोंडात असतात, एवढी तोंडाची निगा ठेवली तर गुटखा जर खाऊन आहे ना 25 वर्षात दातांची वाट लावणारी पठ्ठे आपल्याला जागोजागी भेटतील ना. तर सांगण्याचं तात्पर्य आपल्या दातांनी अक्षरशः नरडी त्याने फोडली असा इतिहास सांगतो. ही ताकद त्याच्या शरीरातली होती का मनातली होती? आलं लक्षात? म्हणून साऊंड माइंड इज इन साऊंड बॉडी.